चटपटीत सोयाबीन चंक्सचा पुलाव आपण करत आहोत। इथे घेतलेला आहे हिरवा मसाला, 1 वाटी घेतलेला आहे। इथे मी सोयाबीन आणि 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। गाजर आहे आणि मटार आहे। तांदूळ स्वच्छ धुवायचा आहे, कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवायचं आहे। उकळत्या पाण्यामध्ये मीठ हळद टाकून सोयाबीन कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवायचे। पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची 2 टेबलस्पून घेतले, सुकं खोबरं, थोडं जास्त पाणी घालून याची चटणी तयार केली आहे। अर्ध्या तासानंतर स्वच्छ धुवायचे सोयाबीनचे चंक्स आणि ही हिरवी चटणी त्याला लावायचे। यामध्ये ॲड केले 2 टेबलस्पून दही, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर। आता हे मॅरिनेशन सुद्धा आपल्याला कमीत कमी 10 मिनिटं ठेवायचे। कुकरमध्ये तेलामध्ये फोडणी केली आहे, त्यामध्ये हे सोयाबीनचे चंक चांगले परतून घेतलेत, त्यात मटार घातलेत, गाजर घातले, तेल सुटेपर्यंत खमंग परतून घेतले। 1 टेबलस्पून धन्याची पावडर, अर्धा टेबलस्पून जिरा पावडर आणि 1 टेबलस्पून गरम मसाला पावडर यामध्ये ॲड केले। भिजवलेले तांदूळ पाणी खाऊन यामध्ये टाकायचे, परतून घ्यायचं आहे। 1 वाटी तांदळासाठी इथे 2 वाटी चांगलं उकळतं पाणी मी यामध्ये घातलं होतं। अर्धा लिंबाचा रस घातला होता आणि मध्यम आचेवरती आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या करायच्यात। अप्रतिम चवीचा झटपट असा होणारा सोयाबीन चंक्सचा पुलाव इथे तयार झाला आहे। रेसिपी आवडली, लाईक करा, शेअर करा। सोपी रेसिपी आहे। सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन असतात, त्यामुळे रोजच्या जेवणात याचा वापर करा।